आहे माझ्या विकली ॲनालिसिस व्हिडिओमध्ये. आज आपण काही निफ्टी, बँक निफ्टी किंवा काही स्टॉक्स काढले आहे तुमच्यासाठी पुढच्या आठवड्यात तुम्ही त्यात ट्रेडिंग करू शकता. 26 ते 1 ह्या फेब्रुवारीमध्ये यात तुम्ही काही ट्रेडिंग करू शकता. काही स्टॉक काढले आहे तुमच्यासाठी किंवा निफ्टी, बँक निफ्टीची ॲनालिसिससुद्धा दिलेली आहे तुम्हाला करून. तर चला आपण सुरुवात करूया व्हिडिओला. सगळ्यात पहिले ॲक्सिस बँक. जर तुम्ही ॲक्सिस बँक बघितला, पहिले रेजिस्टन्स घेऊन खाली आला, परत रेजिस्टन्स घेतला, परत खाली आला, परत ट्राय केला, परत आता पडलेला आहे. याच्यापूर्वी जर तुम्ही बघितलं असेल तर डेली टाईम फ्रेमवर जर बघितलं तुम्ही, मोठ्या टाईम फ्रेमवर जर आपण बघितलं ॲक्सिस बँक तर तो आपण बुलिश दाखवेल. हे बघा, एक ट्रेंड लाईनला तो सपोर्ट करतो आहे. हे बघा, इथे सपोर्ट घेतला, वरती गेला, परत इथे सपोर्ट घेऊन वरती, परत सपोर्ट घेऊन वरती गेला. म्हणजे तुम्ही बघा, जेव्हा तो ट्रेंड लाईनवर सपोर्ट घेतो, टच होतो ट्रेंड लाईनला, तेव्हा तो वरती जातो. म्हणजे ट्रेंड लाईनला रिस्पेक्ट करतो आहे तो. तर आपण आता आपल्या स्मॉल टाईम फ्रेमवर, ट्रेडिंगच्या टाईम फ्रेमवर त्यात जर तुम्ही बघितलं, तुम्हाला अजून एक दाखवायचं राहिलं, त्याने एक त्याचा 50 मुव्हिंग ॲव्हरेज तो सेल साईडला तोडलेला आहे. जेव्हा मार्केट बुल साईडला होतं तेव्हा मार्केट थोडंफार करेक्शन दाखवतं आणि मग परत त्याची रॅली चालू करतो. तर मी अजून जास्त बिअरिश नाही आहे ह्या ॲक्सिस बँकवर किंवा बँक निफ्टी, कोणती पण बँक असेल त्यावर जास्त काही बिअरिश नाही आहे सेल साईडला. पण उद्याच्या मार्केटला फक्त मला असं वाटते इथून गॅपडाऊन ओपन होऊन मार्केट एकतर 1080ला किंवा 1075ला सपोर्ट घेऊन 2-3 कॅन्डल खाली सपोर्ट घेऊन परत मार्केटवरती त्याची रॅली चालू करेल. आणि जर का त्याने बाईंग साईडला जाऊन 1105 हा रेजिस्टन्स जर तोडला तर तो 1125ला सुद्धा तुम्ही टार्गेट देऊ शकतो. किंवा ॲक्सिस बँक उद्या ह्या दरम्यान ओपन झाला, इथे कुठे ह्या भागात, म्हणजे इथे एक रेड कॅन्डल देऊन 1093, 1090 वगैरे, तर तुम्ही सेल साईडला 10 पॉईंटचं टार्गेट घेऊ शकता 1081पर्यंतचं. अजून दुसरा स्टॉक फक्त उद्याच्यासाठी 1-2 दिवस फक्त सेल साईडला आहे, जोपर्यंत तो रिव्हर्स मारत नाही, एक करेक्शन दाखवून रिव्हर्स मारत नाही त्याच्यासाठी. दुसरा स्टॉक आहे अदानी एंटरप्राइजेस. अदानी एंटरप्राइजेस तुम्ही बघितलं, जो हिंदवर्कच्या एका न्यूजमुळे जो काही अदानी पडलेला होता, अदानी एंटरप्राइजेस, जो स्टॉक 4000वर ट्रेड करायचा, 4100वर, तो स्टॉक 1300-1400वर पडला होता. हे बघा, किती 1000पर्यंत आला होता. 3000 आणि तिप्पट पडला होता तो स्टॉक. तर तो आता तुम्हाला कवर करताना दिसेल. हे बघा, आहे तोडला, मोठी कॅन्डलने परत कवर केला. आणि त्याची तुम्हाला रिझन सांगतो मला का वाटतो तो अजून पूर्ण कवर करेल किंवा त्याच्यासुद्धा वरती जाऊ शकतो. मी एवढी मोठी टार्गेट पण ठेवले आहे त्याच्यामुळेच. हे बघा, हा पहिला टार्गेट, दुसरा टार्गेट बघा किती मोठा आहे. पण तुम्ही ट्रेडिंगसाठी हाच टार्गेट ट्राय करा. त्याचे तुम्हाला व्हॉल्यूमसुद्धा दाखवून देतो मी. व्हॉल्यूम्स बघा किती मोठे. हे बघा, हे व्हॉल्यूम म्हणजे संकेत आहे की खूप मोठ्या प्लेअरने ह्या स्टॉकमध्ये बाईंग पोझिशन घेऊन ठेवलेली आहे. तर जर याला पडायचं जरी असलं तर हा फक्त इथपर्यंत पडेल, 3212 किंवा 3235पर्यंत गॅपडाऊन ओपन होऊन परत वरती जाईल. जर का इथे गॅपडाऊन ओपन झालं ह्या भागात तर इथून रिव्हर्स मारेल किंवा इथून अजून पडून इथून रिव्हर्स मारेल. पण या अदानी एंटरप्राइजवर बुलिशच आहे. आणि जर का तुम्हाला मार्केट जर निगेटिव्ह असेल तर तुम्ही इथे कुठे जवळपास आसपास ओपन झाला तर तुम्ही एवढं टार्गेट घेऊ शकता. इथे एक समजा गॅपडाऊन ओपन झाला, छोटासा गॅपडाऊन, एवढा गॅपडाऊन ओपन झाला 0.30% वगैरे एवढा, तर तुम्ही तिथं पहिल्याच रेड कॅन्डलमध्ये सेल करून एवढं टार्गेट घेऊ शकता 2034. आणि हा पण जर तोडला 234, 3234, तर तुम्ही 3210 हे टार्गेट घेऊ शकता सेलिंग साईडला. आणि तिथून रिव्हर्सचं पण तुम्ही बाय पोझिशन करू शकतात. आणि जर त्यांनी गॅपडाऊन ओपन न करता इथे साईडवेज जाऊन जर त्याने 3310 हा झोन जर तोडला, इथे साईडवेज जर ओपन झाला तो इथे, आणि जर असं कन्सिडर करून जर इथून असं वरती येऊन तोडला, इथे रिटेस्ट घेऊन तो तुम्हाला 3372
टार्गेट घेऊ शकता. असं काही नाही, तुम्ही 3,340सुद्धा घेऊ शकता, 3,350सुद्धा घेऊ, तुमच्या रिस्कनुसार. पण याला मी होल्ड करून ठेवेल. मी 3,400 पण घ्यायचा प्रयत्न करेल जर का मार्केट माझ्या फेवरमध्ये असेल तर. तिसरा स्टॉक घेऊया आपण BPCL. BPCL फक्त तुम्हाला सेल साईडला आहे. जर का तुम्ही त्याचं मार्केट स्ट्रक्चर जर बघितलं, मार्केट डायरेक्ट पडत नाही. एकदा मार्केट पडल्यावर थोडं काही वेळ टाईम वेस्ट करतं, परत पडतं. ही मार्केट स्ट्रक्चरचा नियम आहे. जर का तुम्ही बघितला BPCL, इथे मोठी ग्रीन कॅन्डल दाखवून बायर्स त्यांनी ड्राईव्ह करून इथे खूप ट्रेडर्स एंटर झाले असतील आणि त्यांनी इथे स्टॉप लॉस हिट करून किंवा लॉस खाल्ले असेल, तर तो खाली पडून आता एक कन्सोलिडेशन झोनमध्ये आहे. कन्सोलिडेशन झोनमध्ये जर तुम्ही बघितलं आत्ता, तर त्यांनी एक 50 मूव्हिंग ॲव्हरेजसुद्धा तोडलेला आहे. व त्याची वॉल्यूम जर तुम्ही बघाल, वॉल्यूम पण काहीच नाही आहे. एक म्हणजे पडतोच आहे तो. उद्या जर एक मोठी कोणती रेड कॅन्डल वगैरे दाखवली, जर का त्याने उद्या 615.95 हा झोन जर तोडला त्यांनी, तर तुम्ही 612 हे टार्गेट घेऊ शकता. आणि जर त्याने 612सुद्धा तोडला, तर तुम्ही 605पर्यंत जाऊ टार्गेट घेऊ शकता त्याचं. 605पर्यंत पण टार्गेट घेऊ शकता. 605 पण जर तोडला थोडा कन्सोलिडेशनवर खाली करून, तर तुम्ही डायरेक्ट 599पर्यंत टार्गेट घेऊ शकता. आणि हा फक्त सेलसाठी. जर तो 50 मूव्हिंग ॲव्हरेज तोडला, मग वरती गेला 633ला, तर मग हा ट्रेड सोडून द्या तुम्ही, कारण हा फक्त सेल साईडला आहे मार्केट स्ट्रक्चरनुसार. चौथा स्टॉक आहे कोल इंडिया. कोल इंडियामध्ये जर आता आपण बघितलं, 50 मूव्हिंग ॲव्हरेज ब्रेक झाला आहे. तुम्ही कोल इंडियामध्ये जर बघितलं, एक प्रिव्हियस डेमध्ये खूप मोठं करेक्शन आलं होतं, सेलिंग प्रेशर चालू होतं, त्याला बायर्स भेटत नव्हते. पण आता हे बघा, ही जी ट्रेंड लाईन ब्रेक केली ती, तिथून बघा किती जोरात पडलं होतं मार्केट. तुम्हाला सांगतो, मार्केट पडलं होतं 481वरून 10% पडलं होते. बघा आता इथून कवर झालं आहे मार्केट, रिकवरच्या पोझिशनमध्ये आहे. आणि तुम्ही जर बघितलं, तुम्हाला एक इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर पॅटर्नसुद्धा दिसेल. जेव्हा पण तो ही नेकलाईन जर तोडेल, ही नेकलाईन मी ड्रॉ केली आहे 448 जेव्हा पण तो ब्रेक करेल, तर तुम्ही एक इंटरडे टार्गेट घेऊ शकता 456चं. जर तुम्हाला लॉंग द्यायचं असेल, तर तुम्ही 468 टार्गेट घेऊ शकता. 468च्या वर सुद्धा जाऊ शकतो तो, पण मिनिमम 468 टार्गेट घेऊ शकता, कमी स्टॉप लॉस ठेवून, कमी रिस्क घेऊन. हे असे आपले 4 ट्रेड होते. आता आपण डिस्कस करणार आहोत निफ्टी बँक निफ्टीमध्ये पुढच्या आठवड्यात काय होऊ शकतं. पहिले निफ्टीमध्ये जर केलं आपण, हे बघा, जर तुम्ही बघाल मागच्या 21 तारखेला तुम्ही बघाल, मार्केट ओपन होऊन हा ऑल टाईम हाय तोडून परत थोडं करेक्शन दाखवलं, परत तो हाय तोडायला गेला. त्या दिवसाचा हाय न तोडता त्या अचानक सेलर्स आले व मार्केट खूप पडलं व सेलर्सनी प्रॉफिट बुक करून व त्यात काही बायर्स ॲड झाले व त्या दोघांचा सपोर्ट असून मार्केट हे बघा जेवढं पडलं त्याच्या एकदम फास्टमध्ये बायर्समध्ये रिकवर झालं मार्केट कमी कॅन्डलमध्ये. आता इकडे जे बायर्स असतात ते पण इथे प्रॉफिट बुक करून घेत आहे, जे मोठे प्लेयर असतात. आता बघायचं आहे फक्त सगळे प्लेयर जर जे बायर सगळे असेल, इकडे काही सेलर्स ॲड झाले किंवा सगळ्या बायर्सांनी प्रॉफिट बुक करून बाहेर पडले किंवा सेलर्स ॲड झाले, तर इथून मार्केट पडेल. मार्केट पडून तुम्हाला सांगतो, जर का त्याने 22,118ला, मला तसं वाटते उद्या गॅपडाऊन ओपन होण्याची शक्यता आहे. गॅपडाऊन ओपन झाला तर मला असं वाटतं 22,118 इथे जर उद्या मार्केट ओपन झालं ह्या झोनमध्ये, आणि मी निफ्टीचा पुटसुद्धा घेतला आहे, तो तुम्हाला मी लगेच दाखवतो. तुम्हाला मी निफ्टीचा पुट दाखवतो, मी कोणता होल्ड केलेला आहे. अरे यार, तो युजर आय डी वगैरे, एक मिनिट फक्त मी लॉग इन करतो पटकन. जरा नेट स्लो आहे त्यामुळे जरा वेळ घेत आहे, तर तुम्हाला मी ॲनालिसिस सांगतो. जर का या रेंजमध्ये गॅपडाऊन ओपन होऊन
जर तो इथून बाउन्स बॅक होत असेल, इथून रिव्हर्स मारत असेल व त्यांनी रिव्हर्स मारून जर का हा हाय तोडला 22,271चा, तर तुम्ही हे बघा, हे वरती कोणताच आपल्याला लेवल्स नाही, त्यामुळे हे अंदाजे मी 50-50 0.50% लेवल्स ड्रॉ केलेला आहे. पण इथून रिव्हर्स होऊन तुम्हाला एक मोठा चान्स भेटू शकतो एक असा. हे एक मार्केट स्ट्रक्चरच आहे जर बघाल तर. पण गॅप डाऊन ओपन होईल हे मला वाटतं आहे, कारण हे बघा मी पण एक घेऊन ठेवलेलं आहे. थोडं तरी करेक्शन मार्केट दाखवलं, पण हे बघा इथे पण करेक्शन दाखवलं होतं, किती फास्ट रिकवर केलं, मग कन्सल्टेशन केलं, फक्त इथं सेलर्स ॲड झाले तर मार्केट पडेल. आता तुम्हाला दाखवतो आता मी कोणता स्टॉक होल्ड केलेला आहे. हे बघा, मी दोघांची बँक निफ्टी आणि निफ्टीचा सुद्धा मी पुट घेणार होतो, पण फक्त माझ्याकडून निफ्टीचा बाय झाला 3:29 आणि ही माझी पोझिशन आहे सध्या 187 मायनसमध्ये आहे. 50 शेअर घेतले आहे. 22,000चा पुट मी बाय केलेला आहे. हे बघा इथे असेल 22,000 इन द मनीच आहे. हे बघा 22,000. माझा अंदाज आहे असं इथपर्यंत पडू शकतं गॅप डाऊन ओपन, पण इथपर्यंत जरी गॅप डाऊन ओपन झालं तर मी प्रॉफिटमध्येच राहणार. तो ऑटोमॅटिक इन द मनी येत जाणार. जरा लांबचा घेतला फंड इश्यूमुळे, पण ठीक आहे. तुम्हाला यात उद्या सकाळी जो पण प्रॉफिट होईल तो तुम्हाला टेलिग्राम चॅनलला मी याचा स्क्रीनशॉट तुम्हाला पाठवून देईन. आणि जर आता आपण जर बँक निफ्टीकडे गेलो, अजून याने त्याचा ऑल टाईम हाय तोडलेला नाही आहे, पण त्याचा एक मेन सपोर्टसुद्धा आहे, तो तिथून खाली येतो आहे. हे बघा, याने प्रिवियस जो इम्पॉर्टंट रेजिस्टन्स होता तो तोडून बायर्सने प्रॉफिट बुक करून परत खाली पडला, परत थोडा वरती जाऊन परत सेलर्स आला, पण जेवढे सेलर्स होते तेवढे बायर्स रिकवर नाही करू शकले, परत मग तिकडून पडतो आहे. आणि आता प्रिवियस जो तिथे जिथं बायर्स ॲक्टिव्ह होऊन, जिथे बायर्स एंट्री होऊन, जिथे कन्सल्टेशन झाले, जिथे सपोर्ट घेतलेला आहे, जर तुम्ही 5 मिनिटच्या टाईम फ्रेमवर गेला तर तुम्हाला इथे कन्सल्टेशन थोडं दिसेल, थोडंसं करेक्शन आलेलं दिसेल. तिथेच मार्केट, हे बघा इथे ट्रॅप केलं होतं सेलर्सला, इथे खूप लोकांनी शॉर्ट मारला असेल, पण ते ट्रॅप होऊन बायर्स लोकांनी वरती नेलं मार्केटला. तिकडे एक त्याच लेवलला बघितलं तर तुम्ही, इकडे एकदा सपोर्ट घेतला, परत सपोर्ट घेतला, परत मार्केट संपताना सपोर्ट घेतला. बँक निफ्टीचा मी पुटसुद्धा मी घेणार होतो, 2 लॉट घेणार होतो, पण मी ते नेमकी स्ट्राईक प्राईस चॉईस करता नेमकी मार्केट क्लोज होऊन गेलं, त्यामुळे मला पुट घेता नाही आला. आता सध्या निफ्टीची जी पण पोझिशन, जो पण प्रॉफिट अँड लॉस असेल तो मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलला कळवेल. तिकडे टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा, त्यावर तुम्हाला सगळी डिटेल कळेल. अशी आज आपली ॲनालिसिस होती. आता तुम्हाला एक सांगून देतो निफ्टीचं, जर का निफ्टी इथे गॅप डाऊन ओपन झाले, सपोज माझ्या एक ॲनालिसिसनुसार इथून एवढी गॅप डाऊन ओपन झाली एवढी, तर तो इथून रिव्हर्स मारू शकतो असं माझा अंदाज आहे ॲनालिसिसनुसार. इथे गॅप डाऊन ओपन झाली, एक तर इथून रिव्हर्स मारेल किंवा एकतर इथून रिव्हर्स मारेल. आणि जर तिने हा झोन पण तोडला आणि हा झोन पण तोडला, हा झोन तोडला तुम्हाला हे टार्गेट तर आहेच, पण हा झोन जर तोडला तर मार्केट बिअरिश. मग खूप वेळानंतर मग मार्केट रिकवर होईल. आणि जर इथेच जवळ कुठं आसपास ओपन होऊन जर त्याने लाल कॅन्डल, जर म्हणून तुम्ही पहिल्याच कॅन्डलला शॉर्ट करून द्या, थोडासा गॅप डाऊन ओपन होऊन जर इथं लाल कॅन्डल शॉर्ट करून द्या, टार्गेट घेऊन टाका. जर एवढ्या भागात जरी झालं तर एवढं टार्गेट घेऊन टाका, 100-150 पॉईंटचं निफ्टी बँक निफ्टीमध्ये. चला तर मग ही होती आपली आजची ॲनालिसिस. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.